लहानांना आणि मोठ्यांना आवडणारी ही मॅगीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ह्या मॅगीची रेसिपीमध्ये आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत आणि ही ग्रेव्ही मॅगी आपण बनवणार आहोत. सुकी ही मॅगी होत नाही, थोडीशी ग्रेव्ही पातळ अशी ही मॅगी तयार होते. तर चला पाहूया आपण मॅगीची रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ह्याप्रमाणे आपली मॅगी तयार होईल. तर पाहूया आपण कशी मॅगी बनवायची ते. सोपी रेसिपी आहे, 10 मिनटात होणारी रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशा प्रकारची मॅगी तुम्ही नक्की करून पहा. तर आपण एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि बारीक लसूण आपण करून घेतलेला आहे आणि तो फोडणीला घातला आहे. राई जिरं घातलं आहे, कढीपत्ता घातला आहे आणि कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला आहे आणि एक छोटा टॅमॅटो बारीक चिरून टाकला आहे. फोडणी चांगली मऊसर झालेली आहे. आता आपण त्याच्यात सिक्रेट मसाला एक वापरणार आहोत, तो म्हणजे पेरी पेरी मसाला. जर तुमच्याकडे पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही पावभाजीचा मसाला 1 टीस्पून घाला आणि परतून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप मोठे कप मी पाणी ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये मॅगी मसाला जो मॅगी पॅकेटमध्ये भेटतो तो मी मसाला टाकून घेतला आहे. टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला मॅगी याप्रमाणे टाकून घ्यायची आहे. मॅगी आपण टाकून घेतलेली आहे. याप्रमाणे मॅगी टाकून घेतली, चांगली उकळी आली, 10 मिनटं शिजून झाल्यानंतर आपण परतून घ्यायचं मध्ये मध्ये. 10 मिनटं शिजत आल्यानंतर आपण ही मॅगी सर्व करून बघूया कशी झाली आहे ती मॅगी. तुम्हाला दिसतेच आहे. ही ग्रेव्ही मॅगी मसाला तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की ट्राय करा. याप्रमाणे आपली मॅगी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.